सांस्कृतिक चळवळ म्हणजे गाण्याचे कार्यक्रम सुद्धा होऊ शकतात. तर सुरेश भांडे सर यांनी हा उपक्रम इतका सुंदररित्या सुरू केला आणि या भागात जिथे म्युझिक नव्हतं, संगीत नव्हतं, अशा भागात त्यांनी एक सांस्कृतिक म्युझिकल एक चळवळ चालवली आणि इतके छान छान कलाकार अमरावतीमध्ये आहे हे आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं. बऱ्याच लोकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरेच सिंगर चांगले असतात पण त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आणि असे प्लॅटफॉर्म फार कमी मिळतात. आणि असे जे समोर जे लीडर असतात खरा मान त्यांना मिळायला पाहिजे. आणि ही जी चळवळ आहे या चळवळीत म्हणजे सांस्कृतिक चळवळीत आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक अभिनंदन. आणि मी ज्याकरता आलो आहे येथे हा 24 ऑगस्ट रविवारी सांस्कृतिक भवन इथे नागपूरवरून एक चांगली म्युझिशियन्सची आमची पूर्ण टीम आणि मुंबईहून समीर दाते आणि दीपाली दाते हे रॉकस्टार ग्रुपच्या तर्फे मी त्यांना इकडे बोलवलेलं आहे. खूप सुंदर असे हे कपल आहे. दोघे नवरा बायको खूप छान गातात आणि ऑल ओव्हर इंडियाच नाही तर विदेशात सुद्धा त्यांचे खूप कार्यक्रम होत असतात. तर या दोघांनाही आपण ऐकायला एक खऱ्या अर्थाने एक म्युझिकल ट्रीट आपल्या जे लोक संगीतप्रेमी आहेत त्यांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि खूप सुंदर हा कार्यक्रम आहे. त्याच्यात हिंदी मराठी सर्व प्रकारची गीतं राहतील. रॉकस्टार ग्रुपतर्फे हा कार्यक्रम सादर होत आहे. तर मी सांस्कृतिक चळवळमधले जितकी आपले कलाकार आहे आणि या चळवळीत जितके लोक सहभाग झालेले त्या सर्वांना मी NSG निसर्गप्रेमी तर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहावं. त्या दिवशी कर आहे पण करमध्ये ढेर न होता आपण सगळे लोक त्या कार्यक्रमात सहभागी व्हावा ही तुम्हाला नम्र विनंती. आणि एक कलाकार म्हणून तुम्ही सर्व कलाकार आहे त्या कार्यक्रमाचा सहभाग नक्की करा. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.